सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्ष असताना नवी मुंबईतील 5,000 कोटी रुपयांच्या जामीन प्रकरणाची चौकशी करा असं पत्र सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीने महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना पाठवलंय आणि या सगळ्या संदर्भात 5 मुद्द्यांवर चौकशी करून तपशीलवार टिप्पणी सादर करण्याचे निर्देश सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या या समितीने राज्य सरकारला दिल्याची माहिती। सिडकोमध्ये जो 5,000 कोटीचा भ्रष्टाचार हा शिरसाटांनी केला त्याबद्दल आम्ही पत्रकार परिषद घेतल्या, सिडकोच्या अधिकाऱ्यांना भेटलो, आंदोलन सुद्धा केलं आणि हे सगळं करत असताना आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, पुरावे त्यांना दिले, सीएसला पत्र दिलं आणि या सगळ्या गोष्टी करत असताना सुप्रीम कोर्टला सुद्धा काही सामाजिक कार्यकर्त्या संघटना आणि आम्ही सर्वांनी मिळून काही पत्र तिथे लिहिली होती। अजूनपर्यंत एवढी विभागाकडनं आमच्याकडे कुठलीही माहिती जी आम्ही मागितलेली ती मिळालेली नाही। 4 रुपयाला एखादी गोष्ट शेतकऱ्याकडनं घ्यायची आणि ती 10 रुपयाला विकायची, म्हणजे कुठेतरी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। त्याच्याच बरोबर तिथे असणारी जमीन जी कितीतरी कोटी रुपयाची आहे ती कुठल्या तरी एका कंपनीला अशीच त्या ठिकाणी देऊन गेली।